काल आणि मनोज जरांगेमध्ये भेट झालेली आहे, त्यावरून आता चर्चा उलट सुरू नाही, त्यांची भेट झाली ती वैयक्तिक स्वरूपाची होती. सरकारनं काही कोणाला असं तुम्ही त्यांची भेट घ्या आणि सरकारतर्फे काही असं निमंत्रण द्या असं नाही आहे. त्यांनी दोघांनी स्पष्ट केलं आहे की ही आमची वैयक्तिकरित्या भेट होती. भाजपचेच नेते आहेत, त्यांनाच कुठेतरी अडचण पडते, कारण की अजितदादा जिथे लढले होते, म्हणजे राष्ट्रवादी लढली होती, तिथे भाजपचे कॅन्डिडेट 2 नंबरला पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपमध्ये चर्चा. हे बघा, देगलूरमधले सिटिंग MLA हे आत्ता भाजपमध्ये आले, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. आणि आमचा एखादा पराभूत उमेदवार जर दुसऱ्या पक्षात गेला तर आम्हाला विचारणार आहेत तुम्ही, पण देगलूरचा सिटिंग MLA त्यांचा आमच्यात आला याच्यावर तुम्ही बोट ठेवत नाही. आमचा एखादा असलेला MLA अजून कोण्या पक्षात गेला नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. पूर्णपणानं भारतीय जनता पार्टी अशा काही नेत्यांची काही जर नाराजी असेल तर त्यांच्याशी संपर्क साधेल, त्यांच्या काही नाराज्या असतील तर त्या समजून घेण्याचा प्रयत्न करेल. भाजप पूर्णपणानं सतर्क आहे, आम्ही काही कोणाला वाऱ्यावर सोडलेलं नाही. कशाचं? काँग्रेसने द्वेषाचं राजकारण केलं नाही हे जर आपण म्हणत असाल तर अमित भाईला हद्दपार केलं होतं, अमित भाईला जेलमध्ये जावं लागलं होतं. एक दिवस गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्रभाई मोदीला CBIच्या ऑफिसमध्ये बसावं लागलं होतं. पण बाहेर आल्याच्या नंतर संध्याकाळी जेव्हा पत्रकारांनी मोदीजींना विचारलं तेव्हा मोदीजीने फक्त नमस्कार केला, निघून गेले, काँग्रेसवर आरोप केला नाही आहे. आणि त्यामुळं सुडाचं राजकारण आम्ही नाही करत, सुडाचं राजकारण यांनी केलं. आणीबाणीच्या काळात या देशातल्या काँग्रेस सोडून बाकी सगळ्या राजकीय पक्षाला जेलमध्ये टाकण्याचं काम जर कोणा केलं असेल तर ते काँग्रेसनं केलं. आमचे नेते राजनाथ सिंगासारख्यांची आई आजारी असताना आणि त्यांचा मृत्यू झाला असताना त्यांच्या अंत्यविधीला राजनाथ सिंगाला सोडलं नाही. सुंदरराव सोळंके आमच्या जिल्ह्यातले, त्यांची पत्नी, त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या अंत्यविधीला त्यांना सोडलं नाही. हे सुडाचं राजकारण नाही आहे. भारतीय जनता पार्टी कधीही सुडाचं राजकारण करत नाही. अजितदादा आज कॅबिनेट बैठकीमध्ये अनुपस्थित होते. त्यांचा एकंदरीत आजार पण उद्भवलेला होता. त्या आजाराचं नाव होतं डायबिटीस. एकंदरीतच यावरतून आता विरोधक मंत्र्यांची दादा सातत्याने माहितीमध्ये नाराज आहेत, कारण कधी त्यांना डेंग्यू उद्भवतो, कधी अचानक त्यांना ताप होतो. त्यामुळे याच्यासाठी मला तुम्हाला डाटा काढून द्यावा लागेल की विलासराव, शरद पवार, पृथ्वीराज उद्धव ठाकरेच्या कॅबिनेटच्या मिटिंगला किती मंत्री कधी गैरहजर राहिले याचा डाटा तुम्हाला मला काढून द्यावा लागेल. एखादा मंत्री आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला जर हजर नसेल तर त्याचासुद्धा आम्हाला प्रश्न विचारला जातो. पण त्यांच्या काळामध्ये किती हजर होते याचाही डाटा मी तुम्हाला पुढच्या वेळेस काढून देईल. सर, आपल्या भाजपचे आमदार नितीश राणे यांनी आता वराह जयंती उद्या साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. कोणती? विष्णूचा अवतार असलेला वराह जयंती. मात्र आता मुस्लिम समाजामध्ये कुठेतरी तेढ निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली जाते, कारण मुस्लिम समाजामध्ये वराहाला कुठेतरी निषिद्ध मानलं जातं. हे बघा, तुम्ही त्याला वेगळं वळण देऊ नका. वराह हा सुद्धा एक प्राणी आहे आणि एखाद्या प्राण्याची एखादी जयंती जर कोणाला साजरी करावीशी वाटली तर कोणत्या समाजानं त्याच्याबद्दल कारण ते पृथ्वीच्या तलावर जन्माला आलेले प्राणी आहेत आणि त्याच्याबद्दल इतका द्वेष कोण्या समाजानं ठेवणं योग्य नाही असं मला वाटतं. मुस्लिम समाज डोळ्यापुढे ठेवून काही वराह जयंती साजरी करणं चाललंय हा अर्थ काढणं चुकीचं आहे. हिंदुत्ववादात चर्चा गेल्या काही काळातला मुस्लिमांना सातत्याने दिवसण्याचा प्रयत्न होतो, त्यामुळे ही चर्चा होती. नाही, या बातम्या आहेत. आम्ही सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हा या देशाच्या पंतप्रधानाचा नारा आहे. आम्ही ज्या काही सरकारी योजना आणतो त्या साऱ्या योजना साऱ्या समाजासाठी लागू होतात. आता लाडकी बहीण सगळ्यांना मिळतं आहे पैसे, शेतकऱ्यांच्या खात्यावर 12,000 रुपये सगळ्यांना मिळते. 5 किलो प्रति माणूस प्रति महिना फ्रीमध्ये हे सगळ्यांना मिळतं. आयुष्यमान भारत योजना प्रत्येक माणसाला 5 लाख रुपये मिळतात. जाती धर्माचं राजकारण भारतीय जनता पार्टी कधीही करत नाही.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.